आळंदी श्री ज्ञानोबारायांच्या समाधीमुळे पावन झालेलं भक्तीचं आणि अध्यात्माचं केंद्रस्थान, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांनी उजळलेलं भक्ती आणि तत्त्वज्ञान यांचा संगम अनुभवायला मिळणारी नगरी म्हणजे आळंदी. इंद्रायणीच्या काठावर वसलेली, इतिहासाच्या पानात अमर झालेली ती नगरी म्हणजे आळंदी. आळंदी ही फक्त ज्ञानेश्वरांची समाधी असलेली नगरी नाही, तर भक्ती आणि संगीताचा केंद्रबिंदू देखील आहे. चला तर मग आज बघूया या आळंदीमध्ये हे वाद्य निर्मिती कशी केली जाते. दादा नमस्कार. नमस्कार. तर दादा, हे जे आपण आता ढोलकी बनवतोय हा ते काय नक्की प्रोसेस आहे, काय रॉ मटेरियल लागतं याला? हा आपण गजरा बनवत आहे ढोलकीचा, खालचा धुमा. आता ही माळू आहे, ही वादी आहे. बर. तर हे असं तयार करावं लागत. याला टोटल 48 घर टोचणी मारावं लागते. म्हणजे ही टोचणी जी आहे ही 48 घर मारावं लागते. त्यानंतर असं विणत जावं लागतं. 48 घर का काय कारण आहे? ताण चांगला निघतो. बर. जो स्वर पाहिजे ना तो स्वर चांगला निघतो. अच्छा. 48 घर मारले. कमी जर घर झाले तर थोडासा ताण कमी निघतो. अच्छा अच्छा. आपण आता किती वर्ष झालं या व्यवसायात आहे? आता आपले 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे. अच्छा. आणि साधारण किती ग्राहकांना आपण सुविधा हे म्हणजे आपली म्युझिक इन्स्ट्रुमेंट दिली? आता भरपूर. आता जवळपास आपले पार्सल वगैरे दर दिवसाला 4-5 जात असतात. आणि दुकानामध्ये येऊन घेऊन जाणारे 2-3 जण असतातच. बर. गॅरंटी वॉरंटी मध्ये भेटलं जातं. हे जे समजा आपण एक ढोलकी पकडली, हा, तर ह्या ढोलकी बनवण्यासाठी लागणारं संसाधन काय, रॉ मटेरियल काय काय लागतं? आता हे वादी लागते, बर. भरती लागते. आता हे सुवा वगैरे आपलं मटेरियल लागतं. पुन्हा हा धूमपान लागतो, हा गजरा लागतो, हे संपूर्ण लागत. पुन्हा हे बटन लागतात, हे कड्या लागतात, हे वरचं पान वेगळं शिवावं लागत. बर. असे. आणि लाकूड काय स्पेसिफिक तेच लागतं काय, वेगळं लाकूड असतं? लाकडामध्ये भरपूर जाती आहेत. आता आपण लोकलचं वापरत नाही, आपण जे वापरतो ते शिसम वापरतो. बर. हा, म्हणजे कस्टमरला क्वालिटी देता आली पाहिजे. शिसम वापरण्याचा फायदा काय? दुसरं लाकूड का नाही चालत? वाजायला शिसम चांगलं असतं आणि टिकत आहे चांगलं. दुसरे जे लाकडं आहेत ते टिकत नाहीत. अच्छा. 6 महिने वर्षामध्ये चिरतात किंवा किडा वगैरे लागतो. हे शिसम टिकत आहे चांगलं. बर बर बर. ग्राहक ज्यावेळी तुमच्याकडं घेऊन जातो त्याचा आतापर्यंत फीडबॅक कसा आहे? आतापर्यंत कस्टमरची चांगली प्रतिक्रिया आलेली आहे. ना आपण आता पाहतोय इथं पकवास पण दिसतंय, ढोलकी पण आहे. हो हो. तबला पण आहे. पकवाट, ढोलकी, तबला, ढोलक. पेटी पण असते आपल्याकडे. सेकंड पेटी असतात, नवीन नसतात. तुम्ही बनवताय ही शेवटची स्टेप, त्याच्या आधीची स्टेप अशी आहे? त्याच्या अगोदर हे करावं लागतं. बर. म्हणजे हा आता हे वरचे खराब मटेरियल आहे, हा आपल्याला खालचा बांधायचा आहे, त्यामुळे हे असं तयार करावं लागतं. त्याच्यानंतर हे असं करणं आहे. त्याच्यानंतर हे तयार झाल्याच्या नंतर आतमधून मेन्यू वगैरे लावणं. बर. त्याच्यानंतर मग पुन्हा अशा ह्या कड्या टाकून मग तयार होते. अजून भरपूर काम बाकी आहे. एक ढोलकी तयार करायला साधारण किती वेळ लागतो? जवळपास एक 2-2.5 तास पद्धतशीर जाते एक ढोलकी तयार करण्यासाठी. सगळं हाताचं काम आहे? सगळं हाताचं. मशीनचं काय नाही? मशीन काहीच. आणि एका ढोलकीची किंमत किती आपल्याकडे तरी? ह्या ढोलकीची 3,500 रुपये ढोलकीची किंमत जाते आपल्याकडे. पकवाज? पकवाज 3,500 पासून पुढे आहेत, घेताल तशी आहेत. बर. हा, त्याच्यामध्ये भरपूर क्वालिटी असतात. आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता हा जो उरलेला भाग आहे हा आपल्याला कट करून टाकायचा आहे. हे असं कट करून टाकून हा जॉईंट पक्का होणं फार गरजेचं असतं. सगळं ही कारागिराचंच काम आहे, मशीनचं काहीच काम? मशीनचं काहीच काम नाही. मशीनचा उपयोगच 500 रुपये. मशीनचा काहीच उपयोग नाही.
आजकाल मागणी कशी आहे वाद्याला? सध्या वाद्याचे चांगला कल आहे. बर. कारण बरेचसे लोक टेन्शन मध्ये सध्या डिप्रेशनचं फार जास्त वाढ झालेली आहे. बर. त्यामुळं हा नाद असा आहे की डिप्रेशन मधून माणसाला बाहेर काढतो. अच्छा. हा, तुम्हाला किती जरी टेन्शन असलं तरी तुम्ही कीर्तनात भजनात बसले तर तुम्हाला टेन्शन फ्री होता तुम्ही. मग ते आता जे इलेक्ट्रॉनिक वाद्य आलेत हा, त्याच्यामुळे ह्याला काय मार बसलाय का नाही? नाही नाही नाही, जो चमड्याचा नाद आहे तो इलेक्ट्रॉनिकचा नाहीये. बर. असं जो चमड्यात पाहिजे ती मधुरता आहे आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये एक टाइमपास आहे. त्यात कला काय नाही? त्याला काय. अच्छा. आपलं दुकान कुठं जर यायचं असेल लोकांना तर नक्की कसं यायचं? आपलं आळंदीमध्ये दुकान आहे. ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवलेली आहे ना, त्याच्या समोरासमोर ही भिंत चालवलेली आहे. ही समोर आहे ती भिंत चालवली आणि हे इथं असं समोरच हा वडगाव चौक दुकान आहे आणि हा इथं असा वडगाव चौक आहे. हे बेसिक तयार झालं आता हे. आता हे तयार झाले. आता हे जे उरलंय आपलं थोडं जास्त झालेलं मटेरियल हे कट करून टाकायचं. ते कट झालं की आता हे असं ठेवायचं. हे जे वर आलंय त्याला हातोडीने ठोकून घे. हातोडी घेऊन हे असं वर आलेलं हातोडीने ठोकून घे बसण्यासाठी का? हा, म्हणजे फिनिशिंग मध्ये येते थोडं. आता हे झालं की हे उन्हाला ठेवायचं. त्याचं कारण काय उन्हाला ठेवण्याचं? हे आपण पाण्यात भिजवलेलं आहे. आता हे मऊसूत झालेलं आहे. पुन्हा याला कडकपणा येण्यासाठी उन्हात ठेवावं लागत आहे. ही चामडं काय कुठल्या ह्याचं असतं काय? त्याला पण काय म्हशीचं वगैरे असतं. अच्छा. हा, तर याला उन्हाला ठेवतो आपण. हे झाल्यानंतर त्याच्यावर मेन वगैरे लावून हा, त्याच्यानंतर मेन वगैरे लावायचा. सॅम्पल तुम्हाला दाखवतो. आता ते जे आहे ते हे असं तयार होतं कडक. हा, मग आता हे इथं मेन लावायचं आपल्याला. बर. हे असं मेन लावायचं. हे मेन कुठल्या प्रकारातलं असतं? हे दिव्यानं जाळलेलं असतं. दिव्या जे जळालेलं असतं ना ते मेन असतं. तर हे मेन लावलं की मग बेस देतो. कायम लावतच राहावं. कायम रावत लावा. हे झालं हे मग त्याला ते पुन्हा हा, मग तयारच. लाकडाला पुन्हा लावायची. हा, लाकडाला लावायचं. धन्यवाद दादा. आम्ही आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगू तुमच्या दुकानाला भेट द्यायला.